हॅलो स्टुडंट्स, इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल आणि ॲडव्हान्स एसक्यूएल यामध्ये आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला आजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे सिक्वेन्सेस. ओके, आज या लेक्चरमध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट स्टडी करायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे सिक्वेन्सेस आणि सेकंड जो कन्सेप्ट आहे तो आहे इंडेक्सेस. असे दोन कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर पहिला जो काही कन्सेप्ट आहे तो आहे सिक्वेन्सेस. सिक्वेन्सेस म्हणजे नक्की काय ते आपण पहिले बघू. सिक्वेन्सेस आर द डाटाबेस प्रोडक्ट फीचर विच हेल्प्स टू पॉप्युलेट द प्रायमरी की बाय इन्क्रिमेंटिंग अँड रिट्रायव्हिंग इट्स व्हॅल्यू. बघा, सिक्वेन्स म्हणजे आपल्याला त्यामध्ये प्रायमरी कीचा आणि इन्क्रिमेंटिंगचा असे दोन कन्सेप्ट आहेत. त्यांचा यूज करून सिक्वेन्स आपल्याला क्रिएट करायचे असते. आता बघा, सिक्वेन्स म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ. आता जर आपण नंबरिंग सिस्टीम जर बघितली तर त्यामध्ये 1 2 3 4 5 असेच याला आपण सिक्वेन्स म्हणतो. किंवा 2 4 6 8 ही एक सिक्वेन्स आहे, 2 ची सिक्वेन्स. त्यानंतर 3 ची सिक्वेन्स जर बघितली तर 3 9 अशी काहीतरी एक सिक्वेन्स असते, बरोबर. मग अशी सिक्वेन्स जर आपल्याला आपल्या डाटाबेसमध्ये जर क्रिएट करायची असेल तर काय त्यासाठी कन्सेप्ट आहे तो किंवा काय सिंटॅक्स आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर सिक्वेन्स म्हणजे एका पर्टिक्युलर नंबर नंतर येणारा नंबर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. जर असं 2 चे जर सिक्वेन्स बघितले 2 4 6 8 10 12 अशी ही सिक्वेन्स झाली. थर्डची जर बघितली 3 6 9 12 अशा पद्धतीने ही झाली सिक्वेन्स. मग अशी जर सिक्वेन्स जर आपल्याला क्रिएट करायची असेल तर आपण असा सिंटॅक्स या ठिकाणी वापरू शकतो. बघा, सिंटॅक्स काय आहे. क्रिएट सिक्वेन्स, सिक्वेन्सचं नाव, सिक्वेन्स नेम, इन्क्रिमेंटेड बाय कितीनी इन्क्रिमेंट आपल्याला करायची त्याची व्हॅल्यू. आता इथं सिक्वेन्सचं नाव असेल इन्क्रिमेंटेड बाय. सपोज जर आपल्याला 2 नी इन्क्रिमेंट करायचं असेल तर 2 असेल, 1 असेल, 3 असेल. त्यानंतर स्टार्ट विथ इनिशियल व्हॅल्यू म्हणजे कितीपासून सिक्वेन्स सुरू करायची. जर आपल्याला 2 पासून करायची, 3 पासून करायची, 5 पासून, कोणत्या नंबरपासून आपल्याला सिक्वेन्स स्टार्ट करायची आहे त्याची इनिशियल व्हॅल्यू. त्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यू, कुठपर्यंत आपल्याला ती सिक्वेन्स क्रिएट करायची आहे. सपोज 100 पर्यंत असेल, 50 पर्यंत असेल, 10 कितीपर्यंत आपल्याला ती सिक्वेन्स पाहिजे याची मॅक्स व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर मिन व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू द्यायची आहे. त्यानंतर कॅचे व्हॅल्यू म्हणजे आता कितीनी ती कॅचे व्हॅल्यू म्हणजेच सपोज आता पुढची सिक्वेन्स क्रिएट होताना कितीचा कॅचे त्या ठिकाणी राहील. कॅचे म्हणजे काय, टेम्पररी पुढची सिक्वेन्सची व्हॅल्यू. सपोज आता जर कॅचे व्हॅल्यू जर 2 दिली तर पुढच्या 2 व्हॅल्यूज त्या काय असतील, कॅचे मेमरीमध्ये त्याच्या असतील. अशा पद्धतीने कॅचे सायकल आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. आणि आता जर कन्सेप्ट जर आपण बघितला तर हा सिक्वेन्सचा कन्सेप्ट आहे, याचा सिंटॅक्स पण आहे. परंतु जर आपण आताच्या जे एसक्यूएल आहे या एसक्यूएलमध्ये जर हा कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट करायला गेलो तर तो ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट होत नाही. एसक्यूएल सपोर्ट त्याला करत नाही. मग हाच कन्सेप्ट आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच इन्क्रिमेंट व्हॅल्यू आणि प्रायमरी की या दोन पद्धतीने करू शकतो. बघा, त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. याला ऑर ही जे काय सिक्वेन्स आहे याला ही जी व्हॅल्यू आपण इन्क्रिमेंट करतो हे सर्व गोष्टी वापरतो. यालाच एक ऑर म्हणून आपण ऑटो इन्क्रिमेंट हा कन्सेप्ट एसक्यूएलमध्ये आहे. हा ऑटो इन्क्रिमेंट कन्सेप्ट वापरून आपण ही सिक्वेन्स आपण क्रिएट करू शकतो. बघा, आता हा सिंटॅक्स जो आहे या पद्धतीने आपण तुम्हाला जर विचारलं की हाऊ टू राईट अ सिक्वेन्स किंवा राईट अ सिंटॅक्स फॉर अ सिक्वेन्स तर तुम्हाला हाच सिंटॅक्स या ठिकाणी द्यायचा आहे. पण ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशनमध्ये जर आपण गेलो तर ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करताना तुम्हाला ह्या जो एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलप्रमाणे तुम्हाला जायचं आहे. आता हे एक्झाम्पल आपण बघू. बघा, आता या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे आपण हे एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. बघा, इथं एक्झाम्पल तुम्हाला मी ऑलरेडी हे सब्जेक्ट नावाचा टेबल जो आहे तो टेबल क्रिएट केलेला आहे. त्यावरती सिक्वेन्स क्रिएट केलेला आहे म्हणून हा तिथं एरर येतोय. आपण याचं नाव चेंज करू. याचं नाव फक्त सब असं घेऊ. आता बघा, आता ज्यावेळेस मी ही क्वेरी एक्झिक्यूट करेल, एक क्वेरी आधी समजून घ्या आपण. क्रिएट टेबलचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर आयडी हा एक कॉलम घेतलेला आहे, त्याचा डाटा टाईप दिला इंटिजर. त्याला मी ऑटो इन्क्रिमेंट केलेला आहे, ऑटो इन्क्रिमेंट. त्यानंतर प्रायमरी की सेट केलेली आहे. ठीक आहे, ऑटो इन्क्रिमेंट, त्यानंतर ऑटो इन्क्रिमेंट आणि प्रायमरी की. आता बघा, क्रिएट टेबल सब्जेक्ट हा सब्जेक्ट नावाचा टेबल क्रिएट केला. त्याला आयडी हा कॉलम घेतला, त्याला इंटिजर टाईप दिला, ऑटो इन्क्रिमेंट त्याला ठेवलेला आहे आणि त्याला प्रायमरी की सेट केलेली आहे. त्यानंतर सेकंड टेबल घेतला आहे नेम नावाचा, त्याचा डाटा टाईप ठेवला व्हॅरकार 20. ठीक आहे, असा हा एक क्वेरी या ठिकाणी डिझाईन केलेली आहे.
ठीक आहे. आता बघा ही जी क्वेरी जर आपण एक्झिक्यूट केली, बघा ही जर क्वेरी घेतली क्रिएट टेबल सब, आता इंटिजर नावाचं ID नावाचं एक कॉलम घेतला आणि नेम नावाचं एक कॉलम घेतला आहे. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी क्वेरी ओके झालेली आहे. टेबल हा या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. आता या टेबलमध्ये जर आपण याला व्हॅल्यू याला आपण एकदा ह्या टेबलला आपण डिस्क्राईब करून बघू किंवा यामध्ये व्हॅल्यूज एकदा चेक करू आपण काय व्हॅल्यूज आहेत त्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम सब. ओके. असा टेबल क्रिएट केला आपण. बघा एम्प्टी, यामध्ये कोणती व्हॅल्यू नाही. आता जर यामध्ये आपल्याला व्हॅल्यू जर इन्सर्ट करायचे असतील, ठीक आहे, व्हॅल्यू जर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचे असतील तर बघा जर या ठिकाणी व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी बघा आपण क्वेरी कशी घ्यायची आपल्याला. आता बघा इन्सर्ट इंटू सब्जेक्ट, आपण सब नावाचा जो टेबल घेतला आहे त्या नाव देऊ आपण याला सब. आता बघा व्हॅल्यूज 2 कॉलम घेतलेले आपण ID आणि नेम नावाचा. ठीक आहे. ID आणि नेम नावाचे असे 2 कॉलम घेतले. ID ला आपण ऑटो इन्क्रीमेंट ठेवलेला आहे. ठीक आहे. ऑटो इन्क्रीमेंट ठेवलेला आहे. मग त्याची व्हॅल्यू आपल्याला नल द्यायची आहे आणि सब्जेक्टची व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे जी आपल्याला द्यायची आहे. सपोज DMS द्यायची आपल्याला. मग या ठिकाणी DMS व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. आता मी जर एंटर केलं बघा 1 क्वेरी ओके 1 रो अफेक्टेड. मग आता एक रो या ठिकाणी क्रिएट झाला. तर आता मी सब्जेक्ट ह्या टेबलला डिस्क्राईब करतो. बघा आता या ठिकाणी ID आलेला आहे 1. ID ची व्हॅल्यू आपण काय घेतली होती नल, परंतु आपण याला प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट दिल्यामुळे त्यानं काय केलं ऑटोमॅटिकली 1 पासून स्टार्ट केलं. आता जर मी या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू या ठिकाणी जर इन्सर्ट केली, बघा इन्सर्ट केलं आणि सपोज या ठिकाणी DSU आणि जर याला आपण बघितलं या टेबलला तर बघा ठीक आहे या ठिकाणी DSU बघा क्वेरी ओके या ठिकाणी सब नावाच्या टेबलमध्ये आपण दुसरी DSU नावाची व्हॅल्यू इन्सर्ट केली आणि त्याला जर आपण बघितलं बघा त्याच्यामध्ये 1 आणि 2 अशी इन्क्रीमेंट, म्हणजे ही 1 2 ही सिक्वेन्स या ठिकाणी क्रिएट होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स क्रिएट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला जो आजचा कन्सेप्ट आहे तो आहे इंडेक्सेस. इंडेक्सेस हा कन्सेप्ट आज आपल्याला बघायचा आहे. या इंडेक्स कन्सेप्ट आता तुम्ही बुक बघता, बुकमध्ये आपण काय करतो की इंडेक्स असते, त्या इंडेक्सवरून आपण काय करतो टेबल किंवा इंडेक्सवरून आपण चॅप्टर सर्च करत असतो. मग त्याच पद्धतीने आपण आपल्या डाटाबेसवरती इंडेक्सेस क्रिएट करू शकतो. बघा इंडेक्सेस आर द स्पेशल लुकअप टेबल्स which are available only database search engine for accessing data. Indexes speed up the data retrieval effectively. बघा इंडेक्सेस काय करतात, स्पेशल लुकअप टेबल्स आहे ते बरोबर, म्हणजे स्पेशल लुकअप टेबल्स आपण असं म्हणू शकतो की जसं इंडेक्स आपण बुकमध्ये असते तसे त्याच्यातून आपण बघू शकतो. त्याच पद्धतीने स्पेशल लुकअप्स आहेत विच आर अवेलेबल ओनली फॉर डाटाबेस सर्च इंजिनसाठी अवेलेबल असतात अँड फॉर ॲक्सेसिंग डाटा. ज्यावेळेस आपल्याला डाटा ॲक्सेस करायचा असतो, बघा आपल्याला ज्यावेळेस बुक आपण बघायचं असतं, आपल्याला चॅप्टर 4 मध्ये जायचं असतं, आपण काय करतो इंडेक्समध्ये किती नंबरच्या पेजवरती आहे ते बघतो आणि त्यानंतर त्या डायरेक्टली ते पेज आवडतो. म्हणजे थोडक्यात आपण जे इंडेक्स बघतो त्याला आपण डाटाबेस सर्च इंजिन म्हणू शकतो आणि जे इंडेक्स आपल्या पेजच्या बुकच्या स्टार्टिंगला असते त्याला आपण स्पेशल लुकअप टेबल्स म्हणू शकतो. इंडेक्स स्पीड ऑफ द डाटा रिट्रीव्हल, ज्यावेळेस आपल्याला डाटा सर्च करायचा असतो त्याचा स्पीड इन्क्रीज करण्याचं काम हे इंडेक्सेस करत असतात. बघा ज्यावेळेस आपल्याला इंडेक्स क्रिएट करायचे असते आपल्याला करायचं क्रिएट इंडेक्स, त्यानंतर इंडेक्सचं नाव द्यायचं आहे ऑन आणि ज्या टेबलवरती आपल्याला इंडेक्स क्रिएट करायचे त्या टेबलचं नाव आणि जे कॉलम्स आपल्याला इंडेक्समध्ये पाहिजे त्या कॉलमचे नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. बघा आता हे एक एक्झाम्पल आपण घेऊ आणि याला एक्झिक्यूट करू. क्रिएट इंडेक्स EMP2 नावाची इंडेक्स क्रिएट केली एम्प्लॉई टेबलवरती, ज्यामध्ये एम्प्लॉई नंबर, नेम आणि सॅलरी असे एक इंडेक्स आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. आता या ठिकाणी ऑलरेडी मी केलेली होती इंडेक्स आणि त्या डुप्लिकेट आलं, याला 3 नाव देऊ आपण आणि क्रिएट करू. बघा झाले इंडेक्स क्रिएट झाले. आणि जर ही इंडेक्स जर आपल्याला बघायची असेल तर या ठिकाणी शो इंडेक्स आणि ज्या टेबलवरती आपण इंडेक्स क्रिएट केली, कोणत्या टेबलवरती केलेली आहे, EMP नावाच्या टेबलवरती केलेली आहे, म्हणून शो इंडेक्सेस फ्रॉम EMP टेबलवरती कोणत्या इंडेक्सेस आहेत ते आपल्याला दिसतील. बघा आता
हे हा जर टेबल बघितला तुम्ही तर तुम्हाला दिसतील EMP2 ही एक इंडेक्स ऑलरेडी क्रिएट केली होती आपण आधीच आणि आता EMP3 ही एक इंडेक्स या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. मग कॉलम्स कोणते कोणते एम्प्लॉई नंबर नेम आणि सॅलरी ह्या कॉलमवरती इंडेक्स क्रिएट केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता इंडेक्सेस क्रिएट करू शकता. ठीक आहे. तर हे इंडेक्सेस हा ह्या युनिट 3 मधला लास्ट टॉपिक होता. या टॉपिकसह हे थर्ड युनिट इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल आणि ॲडव्हान्स एसक्यूएल एसक्यूएल परफॉर्मन्स ट्युनिंग ही युनिट या ठिकाणी संपलेलं आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे जे काही नोट्स आहेत हे सर्व नोट्स ह्या सर्व नोट्स तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक असेल त्यावरून तुम्ही हे डाउनलोड करून बघू शकता. यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच मेसेज करू शकता, विचारू शकता. ओके, थँक्यू.